मॅनेजमेंट अनालिस्ट आहे. रिस्क मॅनेजमेंट अनालिस्ट कोणत्या कंपनीमध्ये आहे? मोठी कंपनी आहे ही? आता म्हणजे 2 वर्ष झाली. आणि एक्झॅक्टली काय करता तुम्ही रिस्क मॅनेजमेंट सो म्हणजे? बेसिकली वेंडर असिस्टमेंट, ड्यू डिलिजन्स और क्लायंट ऑनबोर्डिंग हे सगळं आहे. कंपनी काय आहे म्हणजे एक्झॅक्टली काय कंपनी करते? पेन्शन्स, रिटायरमेंट बेनिफिट्स वगैरे त्याच्यासाठी आहे. म्हणजे इन्व्हेस्टमेंट सारखं आहे. हां. आणि हे B2B आहे की B2C आहे? दोन्ही आहे. B2C पण आहे. मग तुमच्याकडे क्लायंट स्वतःहून येतात की तुम्ही क्लायंट्सला कोल्ड कॉलिंग करता? कॉलिंग वगैरे नाही आमच्याकडे. हां तेच लोक सोडून जातात. इथं तुझी पण मारायला लागली हा. ती कोणाची सगी नाही, 500साठी काही करते. हां So basically- म्हणून तुला मुलं नाही भेटत आहेत. या प्रोफाईलमध्ये मी आता 8 महिने झाले आली आहे. त्याच्या अगोदर मी ॲज अ फायनान्स एक्झिक्युटिव्ह म्हणून होते मध्ये. हां पण याच्यात तू म्हणजे एक्झॅक्टली तुझं काम सेल्सचं आहे? नाही फायनान्स मध्येच आहे. रिस्क अनालिस्ट, फायनान्शियल रिस्क हां अनालिस्ट. मग रिस्क कसं तुम्ही अनालाइज करता हे जाणून घ्या. वेंडर असिस्टमेंट करतात म्हणजे जर समज समज एक वेंडर आम्ही वेंडर कळलेत मला. वेंडरच्या पुढे काय आहे? जसं अंबरनाथ, बदलापूर तसं. हां पुढचं स्टेशन सांगा मला. ए जाऊ दे, एवढं वाईट नव्हतं, मारू नको सर. हां हां त्यांच्या ऑडिटमध्ये काही रिस्क असेल किंवा रेग असं हार्ड डिस्क पण होता, पण तुम्हा दोघांना माहीतच नसतं. रिस्क मॅनेजमेंट करता तुम्ही. तुझी काय एक्सपेक्टेशन आहे तुझ्या आयुष्यात जेव्हा पण तू मुलगा बघशील तर काय त्याच्यात क्वालिटीज असायला हव्यात? स्मार्ट हवा, हां ट्रस्टेबल हवा. हां भावाचा फोटो दाखव मी. तिलाच दाखव. कळलं तू आई, कळलं काय जा? एक नंबर. हां 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 तुझा हा बरोबर हजबंडच आहे. तुम्ही पण अरे रे तू काय ऐकतच नाही आहेस. तुझे मला आता कळलं तुझा भाऊ तुझ्यापासून दूर का आहे. म्हणून तो नाही आला. अशी ती हां तू अशी थोडी फटकळ आहेस. हो. तोंड फाटकी म्हणतात. कधी तुझं घरात भांडण झालं? हां चांगली गोष्ट आहे. असं तुझं घरात कोणाशी भांडण झालं?